पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते। गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करूनही सरकारने निर्णय न घेतल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंनीही उडी घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रश्नासाठी एकवटलेले आहेत। यानंतर काय भूमिका जी आहे तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतो एमपीएससीचे विद्यार्थी कशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत। ही दृश्य यावेळेस समोर आलेली आहेत। मोठ्या पद्धतीने इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे। एमपीएससीचे विद्यार्थी संबोधित करतील आक्रमक झाले होते। या ठिकाणी डेक्कन ब्रिज आहे। वयोगट झालीच पाहिजे म्हणलं। 6-7 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची मागणी या गोष्टीसाठी, परंतु प्रशासन या गोष्टीला सिरियस नाहीये। कृपया या गोष्टीकडे आता तरी तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मुलांना न्याय द्यावा। मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही या पोरांचं जीवन उद्ध्वस्त करायचं। कारण मी त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की डिसेंबरमध्ये हा विषय जाहीरतेचा घेतला जातो आणि यांनी डिसेंबरमध्ये निवडणुकामुळे घेतला नाही, डायरेक्ट जुलै महिन्यात घेतला। 7-8 महिने सरकारमुळे वाढले। याच्यात आमचा दोष नाही तर सरकारचा आहे। मग आता सरकारचा दोष आहे ना, सरकारनं याला वाढून दिलं पाहिजे।